अज्ञात कारणावरून कारखान्यात घुसून तलवारीचा धाक दाखवत युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना रात्री 8 वाजण्याच्या सुमारास विट्यातील विवेकानंद नगर येथे घडली। या खुनी हल्ल्यात अशोक ईश्वर पवार हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर विट्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या आणि 2 अनोळखी अशा तिघांवर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान यापूर्वी देखील 3 जानेवारी 2024 रोजी प्रशांत गायकवाड यांनी अशोक पवार याच्यावर कोयत्याने हल्ला केला होता, मात्र त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती। त्यामुळे हल्लेखोर प्रशांत विजय गायकवाड उर्फ चिंगळ्या याच्यासह अन्य 2 साथीदारांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी जखमी पवार यांच्या कुटुंबियांनी केली आहे। अशोक ईश्वर पवार याचा विवेकानंद नगर येथील तलावाजवळ पेपरकोन बनवण्याचा कारखाना आहे। शनिवार दिनांक 7 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास कारखान्यात असताना प्रशांत गायकवाड आणि त्याच्यासोबत आणखी 2 अनोळखी युवक कारखान्यात आले। त्या तिघांनी अशोक पवार यास कारखान्याच्या बाहेर ओढत नेऊन गाडीवर बस असं म्हणू लागले। यावेळी त्यांनी गाडीवर बसण्यास विरोध केला। प्रशांत गायकवाड यांनी त्याच्याजवळ असणाऱ्या चाकूने अशोकच्या उजव्या हाताच्या तळव्यावर आणि उजव्या बाजूच्या ढुंगणावर चाकूने वार केला। खाली पाडून प्रशांत गायकवाड आणि त्या अनोळखी युवकांनी मिळून लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून तुला सोडत नाही आणि मारूनच टाकतो अशी धमकी दिल्याने अशोक पवार यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले। दरम्यान 2 दिवसांपूर्वी गाडी आडवी मारल्याच्या कारणावरून एकावर तलवार हल्ला झाल्याची घटना घडली होती। या घटनेला 24 तास उलटण्याआधीच दुसरी तलवार हल्ल्याची घटना घडली। यामुळे विट्याचा यूपी बिहार झालाय की काय असा सवाल आता नागरिक करतायत। मी अशोक ईश्वर पवार, राहणार विवेकानंद विटा। इथे माझा कारखाना आहे पेपरकोन बनवण्याचा। नेहमीप्रमाणे मी माझ्या कारखान्यामध्ये बसलो असताना संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास प्रशांत विजय गायकवाड आणि अज्ञात 2 ते 3 व्यक्ती त्यांनी येऊन मला बाहेर बोलवून नेऊन मारहाण चालू केली। गाडीवर बसा म्हणले, घेऊन जाणार तुम्हाला। मी त्यांना विरोध केल्यानंतर मला त्यांनी चाकू गुप्तीने त्यांनी मला वार केले। त्याच्यानंतर मी आरडाओरडा करून आमच्या परिसरातील माणसं एकत्र करण्याचा प्रयत्न करून बोलवले मी। तर त्यांनी आल्यानंतर मग त्यांनी त्याला विरोध केल्यानंतर ते थांबवून गाडी घेऊन त्यांनी तिथून निघून गेले। तलवार होती, गुप्ती होती, रात्री काल केस फिर्याद केलेली आहे। त्याच्या अगोदर सुद्धा मला 3 जानेवारी रोजी त्यांनी सेम प्रकारे हल्ला केला होता। अद्याप त्याच्या मला न्याय मिळालेला नाही। पोलीस स्टेशन कडून कसल्याही प्रकारचे दाद गेलेले नाही। आज 9 महिने झाले या गोष्टीला। 3 जानेवारी 2024 रोजी सेम घटना माझ्यावर सेम व्यक्ती सेम घटना घडली होती। कारण काही सांगितलं त्यांनी, डायरेक्ट येऊन मारहाण सुरुवात केली। त्या दिवशी पण सेम तसंच घडलं होतं। त्यावेळेला मग कोयता तलवार घेऊन आली। 3-4 व्यक्ती होत्या। त्यावेळेला सुद्धा मी केस नमूद केलेली आहे। त्यावेळी FIR कॉपी आमच्याकडे आहे।